राम राम सोयरो. तर सोयरो हो, तुम्ही म्हणशाल सोयरा बनिनीवर उसामध्ये काय करायलाय? काही करणं आलो, तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे. चुपचाप चला, तुम्हाला काहीतरी दाखवतो. हे बघा, बघल्या काय कसं खळं केलंय? हे खळं कशाचं असेल? अहो, खळं कशाचं आहे ना, हे डुकराचं खळं होय. या डुकराने की नाही झटका यायची येळ आणली बघा. असे खळच्या खळं ऊस मोडल्यावर शेतकऱ्याला काय राहिलं आता तुम्हीच सांगा. बघल्या काय बघू वाटणाशी ऊस मोडलाय सोयरो हो. लय अवघड धंदा झालाय, काय करावा आणि काय नाही. इथं एवढा मोडलाय, मधी किती मोडलाय की काय नाही की. बापाने सकाळी येऊन बघून गेलाय. बाप म्हणला डुकराने एवढा ऊस मोडलाय, तू काय केलास म्हणला. मग काय उसानं चक्रा मारावं लागाले, आता डुकरायला बघावं लागाले. डुक्कर चक्कर मारून आपला घरला गेलं की ते येऊन गाण म्हणजे ऊस मोडाले. कसं करावं आता? याच्यावर इलाज काय पक्क सांगा गड्या. मी तर या डुकरायला कदरून गेलो. या डुकरायनं मला झटका यायची येळ आणली. त्याला झटका मशीन लावून झटका द्यायचं कुठे गेले की मला झटका बसायची येळ आली. इतकं तर अवघड कंडिशन झाले. उसामध्ये आलं तर डुक्कर येऊन धडक मारते वाटालय, आणि आकाड्यावर गेलं तर बाप बुटानं मारते वाटालय. त्याच्यामुळं सांगालो आता याच्यावरती इलाज सांगा. मी तर कदरून गेलो. एवढाला ऊस मोडल्यावर आम्हाला काही बी उरणार बघाय सोयरू. आता असे खळच्या खळ बसल्या ना काय उरल? तर म्हणून सांगालो कमेंटमध्ये पक्का सांगा याच्यावरती इलाज काय आहे. झटका मशीनचा इलाज चलना आलाय, कारण त्या झटका मशीनला डुक्कर आता भिना आले. कारण त्या झटका मशीनला झटक्यासकट घेऊन तिकडे चलेत आणि ऊस मोडलेलं शेजारी घेऊन चलेत. आता याच्यामध्ये फायदा काय? आता हे ऊस मोडला की शेजारी आपल्या माघाऱ्यात जाऊन ऊस घेऊन चलेत. एक तर आपल्या ढोरायला आपलाच ऊस नाही, डुकरं अर्धा खायलेत आणि शेजारी अर्धे खायलेत. मग काय करावं काय नाही पक्का सांगा. शेजाऱ्याचा इलाज सांगा आणि डुकराचा सांगा. भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये. राम राम.